मित्रांनो, जर बारामतीच्या एअरपोर्टवर एक अत्याधुनिक अशी सुविधा उपलब्ध असती तर कदाचित अजित पवारांचा जीव वाचला असता। बारामतीच्या एअरपोर्टमध्ये एकच रनवे आहे आणि तो साधा रनवे नसून तो टेबल टॉप रनवे आहे। म्हणजेच रनवेच्या दोन्ही बाजूला खोल दरी आहे आणि मध्येच धावपट्टी आहे। अशा रनवेवर लँडिंग करताना वैमानिकाला अचूक मार्गदर्शन मिळणं अत्यंत गरजेचं असतं। पण दुर्दैवाने या रनवेवर एक अत्यंत महत्त्वाची सुविधा नव्हती, ती म्हणजे ILS म्हणजेच इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम। ही सुविधा असती तर खराब हवामानातही वैमानिकाला रनवेचा अचूक अंदाज मिळाला असता आणि विमान सुरक्षितपणे लँड झालं असतं। हे विमानतळ सुधारायचं होतं, दादांचं यासाठी सरतीचे असे प्रयत्न सुरू होते। हे विमानतळ 24 तास सुरक्षित टेक ऑफ आणि लँडिंगसाठी सज्ज करायचं त्यांचं स्पष्ट उद्दिष्ट होतं। रनवेवर अत्याधुनिक प्रकाश व्यवस्था, रडार सिस्टीम आणि इतर सुरक्षा यंत्रणा बसवण्यासाठी त्यांनी ऑक्टोबर महिन्यात अधिकाऱ्यांसोबत बैठक सुद्धा घेतली होती आणि कडक आदेश सुद्धा दिले होते। पण हे सगळं प्रत्यक्षात येण्याआधीच दादांचा घात झाला। हा फक्त अपघात नाही, ही एक मोठी सिस्टीम फेल्युअर आहे। आता तरी सरकारने डोळे उघडले पाहिजेत। महाराष्ट्रातील प्रत्येक छोट्या विमानतळावर अशा अत्याधुनिक सुरक्षा सुविधा असायलाच हव्या। हा प्रश्न राजकारणाचा नाही, हा प्रश्न माणसांच्या जीवाचा आहे। यावर तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि हो, हा मुद्दा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं आपली जबाबदारी आहे।